आपल्याकडे बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की भविष्यातील राजकीय परिस्थितीचा अंदाज हा राजकारण्यांपेक्षा प्रशासकीय अधिकाऱ्यांना लवकर येतो. त्यामुळे सरकार सत्तेत येण्याआधी ते आपली निष्ठा येणाऱ्या नेत्याच्या चरणी वाहून मोकळे झालेले असतात. पण अमेरिकेत मात्र शासन प्रशासनाची परिस्थिती थोडी वेगळी आहे. तिथले बहुसंख्य प्रशासकीय अधिकारी हे लॅटरल एंट्रीने सेवेत आलेले असतात. त्यामुळे येणाऱ्या राजकीय नेत्याच्या व्यक्तिमत्वावर त्यांचं पुढील भवितव्य अवलंबून असतं. त्या जगाचं मेल्टिंग पॉइंट असणाऱ्या अमेरिकेत बऱ्याच घटनेत डीप स्टेट सारख्या यंत्रणा मोठ्या प्रमाणावर सक्रिय. त्यामुळे अशा यंत्रणांच्या हस्तक असणाऱ्या बहुसंख्य लोकांना पळ काढण्याशिवाय पर्याय नसतो. तसाच काहीसा प्रकार अमेरिकेत घडला आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारचा येत्या 20 जानेवारी रोजी शपथविधी पार पडणार आहे. त्याआधी बऱ्याच लोकांनी राजीनामे देत पळ काढला आहे. ट्रम्प सरकार सत्तेत येण्यापूर्वी हा 8वा राजीनामा असल्याचं बोललं जाते. नेमकं काय आणि कशामुळे घडलं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी रेणुका पवार आणि तुम्ही पाहताय वृत्तम मराठी. अमेरिकेतील विशेष सरकारी वकील ब्रेऑन पीस यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. 10 जानेवारीला ते राजीनामा देणार आहेत. याच ब्रेऑन पीस यांनी अदानी ग्रीन एनर्जी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर लाचखोरीचा आरोप लावला होता. त्यामुळे ते चर्चेत आले होते. पीस यांची नियुक्ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केली होती. पीस यांनी राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर करताना म्हटलंय की डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वीच ते न्यायालयाच्या कामकाजातून बाहेर पडणार आहेत. नेमके कोण आहेत ब्रेऑन पीस? चला जाणून घेऊया. पीस हे मूळचे न्यूयॉर्कच्या ब्रुकलिनचे रहिवासी आहेत. 53 वर्षांच्या पीस यांनी बुधवारी एक निवेदन जारी करत राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं. विशेष सरकारी वकील म्हणून काम करताना आलेला अनुभव हा अविस्मरणीय होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. पीस यांची नियुक्ती 2021 साली जो बायडन यांनी केली होती. अमेरिकेत नुकतीच राष्ट्राध्यक्ष पदासाठीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी दणदणीत विजय मिळवला. 20 जानेवारी 2025 रोजी ते कार्यभार सांभाळणार आहेत. त्यापूर्वीच कामकाजातून बाहेर पडण्याचा निर्णय ब्रेऑन पीस यांनी घेतला. ट्रम्प यांनी पीस यांच्या जागी कॅरोलिन पॉकॉर्नी यांची निवड केली आहे. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर पॉकॉर्नी देखील पदभार स्वीकारतील. अदानी समूहाविरोधात ब्रेऑन पीस यांनी आरोप केले होते. या आरोपांचे अदानी ग्रीन एनर्जीने खंडन केले होते. गौतम अदानी, सागर अदानी आणि वरिष्ठ संचालक विनीत जैन यांच्यावर कोणतेही आरोप नसल्याचे अदानी कंपनीने स्पष्टीकरण दिले होते. अदानी ग्रीन एनर्जीने आपल्या निवेदनात म्हटले होते की लाचखोरीचे आरोप हे अझूर पॉवरचे रणजित गुप्ता, सिरिल कॅम्बस, सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा आणि रुपेश अग्रवाल तसेच CDPQ नावाच्या कंपनी विरोधात करण्यात आले आहेत. अदानी समूहातील कोणाचेही नाव यात नसल्याचे स्पष्टीकरण अदानी कंपनीकडून देण्यात आले होते. डोनाल्ड ट्रम्प हे शपथविधीनंतर बऱ्याच लोकांच्या जुन्या फायली रिओपन करून त्यातल्या बहुसंख्य लोकांना धडा शिकवतील अशी शक्यता आहे. त्यामुळे अदानी समूहाविरोधात खोटे प्रकरण तयार केल्यामुळे आपल्याला अटक होऊ शकते, याच भीतीने पीस पळाले अशी चर्चा माध्यमांमध्ये रंगली आहे. पीस यांच्या राजीनाम्याच्या घोषणेमुळे उपराष्ट्रपती कमला हॅरिस या कॅलिफोर्नियाचा दौरा मध्येच सोडून व्हाईट हाऊसवर परतल्या होत्या. तर राष्ट्रपती जो बायडन सुद्धा डेलावेअरचा दौरा रद्द करून व्हाईट हाऊसला परतले आणि त्यानंतर जवळपास 2 तास त्या प्रकरणावर चर्चा विमर्श झाला असल्याचे कळतंय. अमेरिकेच्या इतिहासात जो बायडन यांना सगळ्यात कमजोर राष्ट्रपती म्हणून गणलं जाते. त्यांच्या सत्ता काळात बऱ्याच बाह्य आणि अंतर्गत राजकीय शक्तींनी सरकारी यंत्रणा ताब्यात घेतल्या होत्या. त्यांचा बराच अंतर्गत हस्तक्षेप देखील वाढला होता. त्या सगळ्याला कंटाळून अमेरिकन जनतेनं डोनाल्ड ट्रम्प यांच्या पारड्यात भरभरून मतं टाकली आणि त्यांना जोरदार विजय मिळवून दिला. येत्या 20 जानेवारीला त्यांचा शपथविधी होऊन ते पुन्हा 4 वर्षांसाठी सत्तेत येणार आहेत. त्यामुळे येत्या काळात अमेरिकेत काय काय घडतं हे पाहणं खरंच औत्सुक्याचं ठरेल. या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तोवर पाहत राहा वृत्तम मराठी.